नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, याआधी मी एक रेसिपी दाखवली होती वांग्याचं भरीत, पण ते गुजराती टाईपचं होतं. आज मी मराठी पद्धतीचं जळगावी टाईपचं एक वांग्याचं भरीत दाखवणार आहे तुम्हाला बनवून. तर त्यासाठी मला छान असे वांगे मिळालेले आहेत ह्या पद्धतीचे. जळगावी वांगे थोडी लांबट असतात, तर मला ह्या पद्धतीची मिळाली म्हणून मी अशी घेतलेली आहे. बघा, तुम्हाला मिळाली तर नक्की यूज करा. 3 वांगी घेतलीत, छान धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत मी. आता त्याला चाकूने असे टोचे पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. मंडळी, जळगावी वांग्यांच्या भरितामध्ये शेंगदाणे आणि कांद्याच्या पातीचा यूज होतो. माझ्याकडे नव्हते म्हणून मी इथे यूज केलेला नाही आहे, पण तुम्हाला मिळालं तर नक्की नक्की टाका तुम्ही. तर टोचे पाडल्यानंतर तेल लावून घ्यायचे छान. सगळ्या बाजूनी तेल लावायचे म्हणजे वांगे छान खरपूस भाजले जातात. बघा या पद्धतीने. आणि आता एक जाळी घ्यायची आहे आणि जाळीवर अशा पद्धतीने शेकून घ्यायचे. मध्यम आचेवर शेकायचे म्हणजे आतपर्यंत शेकले जातील. नाहीतर तुम्ही फास्ट गॅस कराल आणि फक्त बाहेरचं आवरण शिजेल आणि आतमध्ये वांगे भाजले जाणार नाही चांगले. तर इथे जवळजवळ 15 ते 20 मिनिट लागतात अगदी मंद आचेवर शेकले तर. बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण वांगे अलटून पलटून शेकून घेत आहे. एका बाजूला तव्यावरती लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे भरपूर. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. इथे ठेचून घेतलेलं आहे मी लसूण आणि हिरवी मिरचीला. आता वांग्याची सालं काढून घेतली आहेत. आता चेक करायचं आहे वांगं आतमध्ये खराब आहे की नाही. बऱ्याचदा असं होतं की बाहेरून वांगं असं छान दिसतं, पण आतमध्ये कधी कधी खराब असतं. तर अशा पद्धतीचे वांगे काढून टाकायचे. कुणी कुणी देठ वापरतात वांग्याच्या भरीतमध्ये, कुणी कुणी नाही वापरत. मला फार आवडतं त्यामुळे मी तसंच ठेवते आहे. आता तयारी झालेली आहे आपली. कोथिंबीर भरपूर लागणार आहे, कांदा लागणार आहे, हिंग लागणार आहे आपल्याला. तर तेल तापत ठेवायचं आहे अगोदर आणि तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. जिरं पण मी त्यात भरडून टाकलेलं आहे. लसूण, जिरं आणि हिरवी मिरची सोबतच हिंग टाकलेलं आहे मी. छान असा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला संपूर्ण ठेच्यामध्ये. त्याची चव पण कांद्याला लागली गेली पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या ॲड करू शकतात. आता या ठिकाणी मी हळद टाकलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर बनवत असताना पण आणि वरून पण कोथिंबीर टाकायची भरपूर सारी, कारण तिची चव खूप छान उतरते या भरतामध्ये. कारण आपण दुसरे मसाले यात काहीच टाकत नाही आहे, फक्त लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा आणि हळदच आहे. त्यामुळे कोथिंबीर खूप छान यामध्ये जाते. आता हे वांग्याची देठं आपण नंतर ॲड करणार आहोत. अगोदर मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य. त्यानंतर शेवटी मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं. आणि अशा पद्धतीचं पावभाजी मॅशर येतं, त्याने छान असं मॅश करून घ्यायचं आहे. तव्यानं पण करू शकता तुम्ही. बघा, अशा पद्धतीने छान असं मॅश करून घ्यायचं आहे. कुणी कुणी तव्यामध्ये बनवतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बनवू शकतात, मोठा तवा असेल तर. आणि शेवटी भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, पूर्वी चुलीमध्ये भाजलं जात होतं हे सर्व आणि त्याचा स्वाद खूप छान उतरत होता. अलीकडे चुली मिळत नाहीत. तुमच्याकडे असतील तर हे भरीत तुम्ही चुलीवरच बनवा. तर ह्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आणि चुलीचा असा स्वाद देण्यासाठी इथे मी 2 कोळसे भाजून घेत आहे. भरीत आपलं रेडी झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि मधोमध अशी जागा करून घ्यायची आहे. एक वाटी घ्यायची आहे. कोळसा आपला गरम होतोच आहे. वांग्याच्या भरताच्या अगदी मधोमध खोलगट अशी वाटी ठेवायची आहे. वाटी आधी छान पुसून घ्यायची, पाणी असायला नको अजिबात. आता मस्त असा कोळसा भाजून त्यात टाकायचा आहे आणि वरून तेल किंवा तूप टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी तेलाचा वापर करत आहे.
तेल टाकल्याबरोबर छान असा धुवा उठतो. हे बघा छान असा धूर जमा होतो. आता अशा पद्धतीने लगेचच ताट झाकण ठेवायचं आहे त्यावर. 10 ते 15 मिनिट राहू द्यायचे म्हणजे स्मोकी फ्लेवर बसेल त्यात. तयार आहे आपलं वांग्याचं भरीत. तर तुम्ही भाकरीबरोबर एन्जॉय करू शकतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक यू.